कोल्हापूरमधली दृश्य आहेत। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झालेला आहे। सकल हिंदू समाजाकडून निषेध मोर्चा निघालेला आहे। कोल्हापुरात महापुरुषांचा फलक फाडल्यानंतर हा वाद उफाळला आणि सध्या आपण मोर्चाचे अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। तर शेखर, किती जणांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चेकरांची प्रमुख मागणी काय आहे? कस्तुरी, आपण बघतोय हे कोल्हापुरातल्या इचलकरंजी या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचा आणि सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येतो आणि आपण ही सगळी दृश्य बघतोय। मोठ्या संख्येनं हिंदू बांधव जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मागील आठवड्यामध्येच कबनूर या इचलकरंजी शहराच्या अगदी बाजूला असणारे एक गाव आहे, त्या गावामध्ये एका महिलेकडून महापुरुषांचा होर्डिंग जे आहे ते त्या ठिकाणी फाडण्यात आला आणि शिवीगाळ देखील करण्यात आली होती असा आरोप करण्यात आला होता आणि त्याच महिलेला तात्काळ अटक करा, तिच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी या सगळ्या हिंदू समाजातील अनेकांनी केली होती आणि काही संतप्त नागरिकांनी त्या महिलेच्या घरावरती देखील दगडफेक करून राडा घातला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती 53 जणांच्यावरती गुन्हे दाखल केले होते। शिवाय त्या महिलेवरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलाच होता। मात्र जे हिंदू मुलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत अशी या सगळ्यांची मागणी आहे आणि या सगळ्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती हा जो मोर्चा जो आहे तो आज इचलकरंजी या ठिकाणी सुरू झालेला आहे। इचलकरंजीमधल्या शिवतीर्थ या ठिकाणाहून हा मोर्चा सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला देखील आहेत। याच शिवतीर्थपासून गांधी पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे। दोनच प्रमुख मागण्या आहेत। ज्या पद्धतीनं जे कृत्य त्या महिलेने केलं होतं त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे, शिवाय हे गुन्हे जे हिंदू मुलांवर दाखल झाले ते मागे घेतले पाहिजेत आणि यासह अनेक काही मागण्या आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून लव जिहादचा देखील मुद्दा गाजत होता, त्यावरती देखील या सगळ्यांनी प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत आणि या सगळ्या अनुषंगानं हे सगळे आंदोलक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला जे ते या ठिकाणी मिळते। काही महिला देखील आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। खरं तर हा मोर्चा तुम्ही काढताय, मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरण्याची वेळ ती काय? हिंदू धर्माच्या बाबतीत आपण जर आतापर्यंत बघितलं गेलं असेल तर प्रचंड प्रमाणात गळचेपीचं धोरण, बोटचेपेपणाचं धोरण दिसून येते। आज जेव्हा मोहम्मद पैगंबरांविरुद्ध काही बोललं जातं तर सरतनसे जुदा असा नारा दिला जातो, पण मग आमचे हिंदूंचे आराध्य दैवत कुणीच नाहीत का? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सर्व 33 कोटी देवी देवता यांचाही तितकाच सन्मान होणं आवश्यक आहे आणि यासाठीच हा मान आम्ही मागून घेणार नाही, तर तो आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे आणि हे दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे। संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू असताना त्यांच्याबद्दल अपशब्द वापरलं जाणं आणि तेही महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही खरं तर सर्वच धर्मियांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। तर हे न होता इथून पुढे त्यांनी सुद्धा कायद्याने राहून, कायद्याच्या चौकटीत राहून वागणं आणि बोलणं आम्हाला अपेक्षित आहे। तर ही सगळी भावना जी आहे ती या सगळ्या मोर्चातल्या अनेकांची आहे आणि आता देखील ही अग्रेसिव्हली भावना मांडताना पाहायला मिळते। जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत आणि आम्ही या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करून असा देखील इशारा जो आहे तो दिला जातो। त्यामुळे निश्चितच या सगळ्या आंदोलनानंतर कशा पद्धतीने या सगळ्यांची गुन्हे जे आहेत ते मागे घेतले जातात का, शिवाय या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढचे अपडेट्स नेमके काय येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच शेखर, या आंदोलनाचे अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।